सोमवती अमावस्या एक रहस्यमय कथा। गावाचं नाव होतं वाळवड, छोटंसं, शांत आणि जंगलाच्या कडेला वसलं होतं। तिथल्या लोकांमध्ये एक गोष्ट प्रसिद्ध होती, सोमवती अमावस्या। गावातल्या प्रत्येक घरात ही रात्री एक विचित्र दरवाजा लावून बसायची सवय होती। पण का? याचं उत्तर आजवर कुणालाच मिळालं नव्हतं। रात्रीचा प्रसंग सुरू होतो। विक्रम हा गावातील तरुण पत्रकार होता। त्याला नेहमी सत्य शोधायचं वेड होतं। तो या सोमवती अमावस्येचं रहस्य शोधायचं ठरवत असतो। गावातल्या वडीलधाऱ्यांनी त्याला वारंवार सावध केलं, विक्रम, या रात्री घराबाहेर पडू नकोस। इथे काहीतरी अघोरी आहे। पण विक्रमच्या मनात मात्र प्रचंड जिज्ञासा होती। सोमवतीची रात्र। सोमवती अमावस्येची रात्र आली। गावातलं प्रत्येक घर बंद होतं। कोणत्याही घरातून दिवा बाहेर पडत नव्हता। झाडांच्या सावल्या जणू भूतांच्या आकृत्या निर्माण करत होत्या। विक्रमने कॅमेरा आणि टॉर्च घेतली आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला। जंगलातलं मंदिर। विक्रम जंगलात जाऊ लागला तसा त्याला वाटेत विचित्र आवाज ऐकू येऊ लागले, झाडांच्या फांद्या तोडल्यासारखा आणि कोणीतरी हळू आवाजात रडल्यासारखा। एका उंच झाडामागे त्याला एक जुने, मोडकळीस आलेले मंदिर दिसले। त्या मंदिराच्या दारावर लाल रंगाचा एक हाताचा ठसा होता आणि तो नुकताच पडल्यासारखा वाटत होता। आश्चर्यकारक दृश्य। विक्रम आत गेल्यावर त्याला एका कोपऱ्यात एक जुनी पोथी सापडली। त्या पोथीत लिहिलं होतं, सोमवती अमावस्येला हे गाव एका जुन्या श्रापाखाली आहे। कोणीही बाहेर राहिलं तर त्याला अमानवी शक्तींचं बळी व्हावं लागतं। हे वाचून विक्रम थोडासा घाबरला, पण त्याच्या साहसाने त्याला पुढे जाण्यास भाग पाडलं। भयावह अनुभव। मंदिराच्या आतल्या खोल भागात त्याला काही विचित्र हालचाल जाणवली। एक वृद्ध साधू, लाल डोळे असलेला, त्याच्या समोर उभा होता। तू का आलास इथे? या श्रापाचा इतिहास उघडण्याचा प्रयत्न केलास तर परिणाम भयंकर होतील, साधूने सांगितलं। विक्रमने विचारलं, हा श्राप कशामुळे लागला? साधू म्हणाला, शेकडो वर्षांपूर्वी इथल्या राजाच्या लोभामुळे एका गरीब कुटुंबाचा विनाश झाला। त्या कुटुंबाच्या आईने या गावाला शाप दिला की प्रत्येक सोमवती अमावस्येला इथे दुःख आणि मृत्यू येईल। सत्याचं भयंकर रूप। इतक्यात मंदिराच्या बाहेर कुत्र्यांचं भुंकणं, झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या आणि एका स्त्रीच्या आकृतीने मंदिरात प्रवेश केला। तिच्या चेहऱ्यावर असह्य वेदना होत्या। ती थेट विक्रमकडे बघत म्हणाली, तू हा शाप दूर करू शकतोस, पण तुला मोठं बलिदान द्यावं लागेल। शापाचं निवारण। विक्रमने विचारलं, कसं? ती स्त्री म्हणाली, तुझ्या जीवाचं बलिदान दिल्यास गाव पुन्हा शांत होईल। विक्रम गोंधळला होता। त्याच्या डोळ्यासमोर त्याचं कुटुंब, त्याचं आयुष्य येत होतं। पण गावाला वाचवण्यासाठी त्याने तयार व्हायचं ठरवलं। रहस्याचा शेवट। विक्रमच्या बलिदानानंतर त्या रात्रीचं वातावरण शांत झालं। दुसऱ्या दिवशी गावातली लोक बाहेर आली। त्या मंदिराजवळ त्यांना एक पत्र सापडलं। त्यात लिहिलं होतं, गावाचं कल्याण झालं आहे। विक्रमने सर्वांसाठी स्वतःचं आयुष्य दिलं। आता सोमवती अमावस्या ही फक्त एक साधी रात्र असेल। गावाचा नवा सूर्योदय। त्या घटनेनंतर गावाचा शाप संपला। विक्रमच्या त्यागाची कथा गावातली लोक अजूनही त्यांच्या मुलांना सांगतात। सोमवती अमावस्येचं भय गावातून कायमचं निघून गेलं। ही कथा ऐकल्यावर तुमच्या मनात नक्कीच गडबड होईल। विचार करा, जर तुम्ही विक्रमच्या जागी असता तर